नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांच्या प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे तळणीचे मोदक. ते तळणीचे मोदक आज कसे करायचे ते बघूया. मोदकाची पारी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 4 छोटे चमचे रवा घेतलेला आहे. सुरुवातीला याच्यात 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे मी. हे मोदक करायला अगदी सोपे आहेत. तेल, तूप काहीही आपण कशाचंही मोहन टाकू शकतो. ठिकाणी मी दूध वापरणार आहे. तुम्ही पाण्यात सुद्धा भिजवू शकतात. लागत दूध टाकायचं आणि असा घट्ट गोळा तयार. थोडासा तेलाचा तुपाचा हात लावून छान मळवून घ्यायचं पीठ. यात आपण रवा घातलेला आहे त्यामुळे हे थोडा वेळ अर्धा तासासाठी मुरण्यासाठी झाकून ठेवू. या ठिकाणी मी हे सुकं खोबरं वापरलेलं आहे आणि या स्टीलच्या किसणीने किसून घेते. सुके खोबऱ्याची 1 वाटी पूर्ण किसून घेतलेली आहे. त्यामध्ये आता 1 वाटी गूळ घालते, 2 चमचे पिठी साखर, पाव चमचा जायफळ पावडर, बदाम आणि काजूचे भरड करून घेतले. मी खलबत्त्यातच कुटलेले आहेत. आता ते सगळं एकसारखं कालवून घेऊ. गूळ अगदी बारीक चिरल्याने कुठेही खडे वगैरे काहीच राहिलेले नाही आहे. छान एकसारखं सारण झालेलं आहे. हे सारण आपल्या 21 मोदकांना अगदी पुरेसं आहे. या ठिकाणी आपलं सारण पण तयार आहे आणि मैदा आणि रवा पण भिजून छान तयार आहे. या पिठाचे आपण असे छोटे छोटे गोळे घेऊन 21 गोळे तयार करून घेऊ. तर आता एक गोळा घेऊन आपण छोटे छोटे पुरीसारखे लाटून घेऊ. पाच ते 6 पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे. त्यामध्ये आता 1 ते 1.5 चमचा साधारण सारण घालते. असं सारण खाली खाली करून वर असा गोल 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 फिरवायचा म्हणजे तो पीठ वर वर येतं आणि बंद होतो. हे बघा किती छान झालेलं आहे. आता दुसराही मोदक आपला तयार आहे. तर आपण असे सगळे 21 मोदक पूर्ण करून घेऊ, मग तळायला घेऊ. सगळे मोदक आता भरून झालेले आहेत. आता आपण तळायला घेऊ. सुरुवातीला आपण 4 मोदक टाकून घेऊ. मंद गॅसवरच तळायचे ते आपल्याला. छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे मोदक आता तळून झालेले आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे रुचकर असे तळणीचे मोदक आता तयार आहेत. तर गणपतीच्या 10 दिवसात तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.